घरात केळी आणली की 2 दिवसात ती जास्त पिकतात आणि मग कोणच खात नाही, बरोबर ना? पण आजच्या व्हिडिओ नंतर तुम्ही मुद्दाम केळी जास्त पिकू द्याल, कारण आज आपण ओव्हन शिवाय अगदी मऊ स्पंज सारखा आणि जिभेवर रेंगाळणारा स्पेशल केक बनवणार आहोत। पण थांबा, हा केक साधा नाहीये। व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्याने तुमचा केक कधीच कडक होणार नाही, तर एकही स्टेप मिस करू नका। तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया। इथं मी घेतले 2 केळी, त्यानंतर आपल्याला 1 वाटी दही टाकायचंय, त्यानंतर 1 अंड, तुम्ही 1 किंवा 2ही घेऊ शकता, पण मी 1 घेतले प्रमाणानुसार। त्यानंतर 1 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि तेल टाकायचंय 1 वाटी। जेवढं दही घेतलं होतं तेवढंच आपल्याला तेल टाकायचंय। कस्टर्ड पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला हे जी चांगली पेस्ट करून घ्यायची मिक्सरला। तुम्ही बघू शकता किती छान पेस्ट झाली आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये आपण 1 वाटी मैदा घेऊया आणि त्यात तयार केलेलं केळीचं आणि साखरेची पेस्ट हळूहळू मिक्स करायची आहे। आणि विस्करची मदत घेतली मी इथे, त्याच्याने आपल्याला जे बॅटर आहे आणि पीठ छान मिक्स करायचंय। लक्षात ठेवा, बॅटरमध्ये गुठळ्या किंवा लम्स राहता कामा नयेत। बॅटर थोडं घट्ट वाटल्यास आपण त्याच्यामध्ये पेस्ट टाकायची आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय। कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे, कोणत्याही प्रकारचे लम्स त्याच्यामध्ये नाही राहिले पाहिजे। आता यामध्ये मी 1 पॅकेट इनो वापरलंय आणि त्याच्यावर थोडंसं दूध टाकून मी ते ॲक्टिव्ह करून घेतलंय। ह्याच्यानंतर आपल्याला छान ते फेटून घ्यायचंय आणि तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती छान फुललेलं आहे। आता ज्यामध्ये तुम्हाला केक बनवायचा आहे त्या भांड्याला चांगलं तेल लावून घ्या आणि त्यामध्ये सगळं बॅटर टाकून घेऊन चांगलं सेट करून घेऊ। सगळीकडून टॅप करून घ्यायचंय आणि चांगलं सेट करून घ्यायचं आपला केक। मी घेतलं आहे इकडे जर्मलचं पातेलं, त्याच्यामध्ये मी पाणी ओतलंय आणि त्याच्यावर मी स्टँड ठेवलंय आणि त्याच्यावर आपण केक ज्या भांड्यात ठेवलंय ते त्याच्यामध्ये ठेवून वाफ काढून घ्यायची आपल्याला। मधून अधून चेक करत राहायचं केक शिजलाय का नाही। मध्यम आचेवर किमान 30 ते 35 मिनिटं आपल्याला केक चांगला बेक करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता आपला बनाना केक किती मस्त फुगलेला आहे, कलर किती छान आलेला आहे। आता केक काढून घेताना आपल्याला भांडं उलटं करायचंय आणि आपला जो केक आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे, कुठल्याही प्रकारचा करपलेला नाहीये आणि किती मस्त दिसतोय। आता मी तुम्हाला दाखवते त्याचं स्पंज बघू शकता किती छान आलेला आहे, जाळी किती छान आली आपल्या केकला। आता केकची छान स्लाइस करून घेऊ आणि त्यावर भरपूर चॉकलेट सिरप टाकून घेऊ। केळी आणि चॉकलेटचे हे कॉम्बिनेशन लहान मुलांना तर खूपच आवडेल। तुमच्या लहान मुलांसाठी तुम्ही हा केक कधी बनवताय हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।